आदित्य ठाकरे पहुंचे घाटले गांव देवी उत्कर्ष मंडल में अनिल पाटणकर ने किया स्वागत। कला क्रीडा महोत्सवाचं 54वे वर्ष आहे आणि आता या स्पर्धेचे अंतिम क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अंतिम विजयी संघाला मरुमाता संघाला मानाचा हा शिवसेना नेते माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला। या घाटला गावामध्ये अनिल पाटणकर, आमचे आमदार प्रकाश फातर्पेकर, शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, सर्व पद्माताई शिंदे महिला विभाग संघटिका शिवसेना काटेगावचे उत्कर्ष मंडळ विभागातील सगळ्यात आवडते आदरणीय श्री अनिल पाटणकर साहेब आणि सौ विना शिवरागर वहिनी यांच्या वतीने आमच्या स्वाभिमान श्री ठाकरे। आज खरं म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन मी आपल्या माध्यमातून संपूर्ण जनतेला महाराष्ट्राच्या आणि विशेष करून कामगारांना आजच्या दिवसाच्या 1 मेच्या शुभेच्छा देईन। आज घाटला गावचे उत्कर्ष मंडळ क्रीडा महोत्सव या इथे अनिल पाटणकरांच्या आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि आज या इथे पुष्पा मूर्ती आपली आतमध्ये स्वामी बसलेले आहेत आणि हे सुंदर असं कलाकृती छान असं मंदिर बबन काटवडे काय बबन काटवडे करतात ना बबन काटवडे ना बबन काटवडे यांनी एवढं सुंदर असं हे मंदिर उभारलं आहे। खरं म्हणजे त्यांना शाबाशी किती देव एवढं कमी आहे। एवढं तुम्हाला बघता खरंखुरं मंदिर वाटतंय लांबनं। मुंबई चैम्बूर स्थित घाटले गांव देवी उत्कर्ष मंडल का 24वां भव्य कला क्रीडा महोत्सव हुआ संपन्न। इस मौके पर पूर्व मंत्री आदित्य ने अपनी उपस्थिति दर्ज की। वहीं अनिल पाटणकर ने आदित्य ठाकरे व उद्धव शिवसेना गुट के अनिल देसाई का जोरदार स्वागत किया। इस मौके पर उद्धव शिवसेना गुट के आमदार व कार्यकर्ता और समाज सेवक मौजूद रहे। इस अवसर पर अनिल पाटणकर ने आए हुए लोगों का शॉल ओढ़ाकर स्वागत किया। इस अवसर पर रंगारंग कार्यक्रम देखने को मिला, जहां हजारों की संख्या में लोग मौजूद रहे। देखिए ये रिपोर्ट। काटेगावचे उत्कर्ष मंडळ विभागातील सगळ्यात आवडते आदरणीय श्री अनिल पाटणकर साहेब आणि सौ विना शिवरागर वहिनी यांच्या वतीने आमच्या स्वाभिमान श्री ठाकरे आमचे खासदार श्री अनिलजी देसाई साहेब पुष्पगुच्छ आमच्याकडे टाळ्यांचा गुच्छ तुमच्याकडे जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं। घाटल्याचं स्वागत घाटल्याच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाकडून आम्ही आपले मनपूर्वक स्वागत करीत आहोत। कारण आम्ही तुमचं स्वागत काय करणार, तुम्ही इथं येणं हाच आपल्यासाठी मोठा पाहुणचार आहे। घाटला चषक 2024चा विजयी संघ राजकारणाच्या क्षेत्रातले 2 दिग्गज खेळाडू, एक नाव आता आदित्य साहेब ठाकरे आणि दुसरे आपले खासदार श्री अनिलजी देसाई साहेब, या 2 राजकारणातल्या खेळाडू कला क्रीडा महोत्सवाचं 54वे वर्ष आहे आणि आता या स्पर्धेचे अंतिम क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अंतिम विजयी संघाला मरुमाता संघाला मानाचा हा शिवसेना नेते माजी मंत्री आदित्यजी ठाकरे
यांच्या हस्ते देण्यात आला। या घाटला गावामध्ये अनिल पाटणकर, आमचे आमदार प्रकाश फातर्पेकर, शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, सर्व पद्माताई शिंदे महिला विभाग संघटिका, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून इथं समाजसेवा, क्रीडा असे कार्यक्रम इथे नित्याने राबवले जातात आणि इथल्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, या स्थानिकांना प्रोत्साहित करण्याचं काम इथं होत असतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जी शिवसेना पक्षाची नाळ समाजाशी बांधलेली आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे घाटले गावातील होणारे उपक्रम। मी जिंकलेल्या आणि पराभूत झालेल्या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतो। जे जिंकले त्यांनी त्यांचा उत्साह कायम राखावा आणि जे यावेळेला पराभूत झाले ते त्यांनी अधिक सराव आणि मजबूतीनं उभं राहावं की पुढच्या सामन्यांमध्ये, पुढच्या येणाऱ्या स्पर्धांमध्ये ते विजयी होतील। सगळ्यांना विजयाच्या शुभेच्छा। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन या दोन्ही महत्त्वाच्या घटना या देशामध्ये, या जगामध्ये झाल्या। त्या कामगार दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। चालू स्पर्धा समोर गावच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होत असेल तर आम्ही आपली क्षमा व्यक्त करतो। कार्यक्रम तुमचा, आमचा, आपल्या प्रत्येकाचा आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या सहकार्यानेच आम्ही तो साजरा करीत आहोत। आज खरं म्हणजे महाराष्ट्र दिन, 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन। मी आपल्या माध्यमातून संपूर्ण जनतेला, महाराष्ट्राच्या आणि विशेष करून कामगारांना आजच्या दिवसाच्या 1 मेच्या शुभेच्छा देईन। आज घाटला गावठी उत्कर्ष मंडळाचा गेली 54 वर्ष क्रीडा व कला महोत्सव इथे सुरू असतो। 1 मेचं औचित्य साधून त्याचा समारोप होतो। आज मला आनंद वाटेल आपल्याला सांगायला की आज आमचे सन्माननीय आमचे नेते, युवा नेते आदित्य साहेबांनी आज इथे उपस्थिती दर्शवली, आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि अशा दरवर्षी आज या निवडणुकीचे काळ आहेत। खरं म्हणजे त्याचं सर्वच पक्षांच्या ह्यांना आम्ही नेत्यांना आमंत्रित करतो, पण खास करून आमचे नेते सर्वजण आवर्जून उपस्थित असतात आणि आज आदित्य साहेब आले त्याच्यामुळे एक चांगला आनंद, कार्यकर्त्यांमध्ये चांगला आनंद, उत्साह आहे। बरं वाटलं आम्हाला की आमचं कार्यक्रमाचं सार्थक झालं। आज कामगार दिवस पण आहे। आज कामगार दिवस पण आहे। कामगार दिवस आहे म्हणजे आज कामगार दिवस हा फक्त साजरा करायचा का? नक्कीच कामगारांचा विचार होतोय का? कामगार या मुंबईत जगतोय का? त्यामुळे हा दिवस साजरा करत असताना मला याच्यातून दर्शवायचं आहे की कामगाराचा दिवस साजरा होतोय, कामगाराची खरी अर्थाने दिवाळी साजरी व्हायला हवी आणि त्यासाठी आमचे सन्माननीय नक्कीच विचार करतील। क्रीडा महोत्सव या इथे अनिल पाटणकरांच्या आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि आज या इथे पुष्पमूर्ती आहे आपल्या आतमध्ये, स्वामी बसलेले आहेत आणि हे सुंदर असं कलाकृती, छान असं मंदिर। काय बबन काटवडे करतात ना? बबन काटवडे ना? बबन काटवडे यांनी एवढं सुंदर असं हे मंदिर उभारलं आहे। खरं म्हणजे त्यांना शाबाशी किती देव एवढं कमी आहे। एवढं तुम्हाला बघता खरं मंदिर वाटतंय लांबनं आणि अनिल पाटणकर आणि वहिनी या इथे आणि आपले सर्व घाटल्यातले पदाधिकारी वगैरे सगळे, आपली शाखा प्रमुख आहे योगिता म्हात्रे महिला आणि आपल्या महिला विभाग प्रमुख आहेत। आज या सगळ्या पिढ्या इथे मेहनत करतात आणि त्यामुळे हा जो
कार्यक्रम आहे अतिशय सुंदर आणि व्यवस्थितपणे पार पडतो. आदित्य साहेब आले होते काय सांगणार? आदित्य साहेब आले आणि सर्व तरुणांची ताकद वाढून गेले, उत्साह वाढून गेले आणि या घाटल्या गावाची शान वाढली. चेंबूरला तुम्हाला जनता मंदिर सम्राट म्हणून ओळखतात, अशी एखादी भव्य मंदिर चेंबूरमध्ये होईल? असं भव्य मंदिर होऊ शकतं नाही असं नाही, ते देवीच्या हातामध्ये आहे. जर मला जागा मिळाली आणि कोणी सांगितलं भाऊ इथे बांधा तर मी बांधणार. तुम्हाला मंदिर सम्राट म्हणून नाव दिलेलं आहे का? मंदिर सम्राट असं नाही होत, ते देवीची कृपा माझ्या हातात तर घडतं आहे. आता मला सांगा, जर चेंबूरमध्ये एवढा मंदिरं आहेत, लहान मोठी असतात, थोडी त्या जुनी असतात आणि जर लोकांनी सांगितलं तर माझ्याकडनं हा कधी शब्द येतो का? कुठलाही सांगा. हो, तुमच्या कारकिर्दीमध्ये भरपूर मंदिर असं आम्ही बघतोय आणि उद्घाटनमध्ये आम्ही येतोय. अहो मंदिरं झाली तेच सांगतो ना, देवीच्या कृपेने ती मंदिरं होतात आणि माझ्या तोंडात मी तुम्हाला बोललो ना, नाही हा शब्द नाही, फक्त मंदिरं ना सगळी कामं होतात. आज मला सांगा, येणारा जो खासदार आहे, 2 टर्म झालेला आहे, त्याला विचारा ना तुझी कामं कुठे आहेत, हे तर विचारलं पाहिजे का नको?